नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी अगदी एम-बी-बी-एस बद्दल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एक्सपेक्टेड कट ऑफ अगदी थर्ड राउंडचा मी अगदी तुम्हाला डिटेल्स प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगितलाच होता. त्याच अनुषंगाने मी विद्यार्थ्यांची मला मागणी आहे, की मॅडम तुम्ही बी-डी-एस आणि बी-एम-एस वरती पण आम्हाला रँक सांगा. आपला जो महाराष्ट्राचा येऊ शकतो 2024 मध्ये एक्सपेक्टेड. त्याच अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. नीट 2024 इथे मी हे पूर्ण काढलेलं आहे. अगदी तुम्हाला पूर्ण मी डिटेल्समध्ये वाचून दाखवते म्हणजे लक्षात येईल. एक्सपेक्टेड थर्ड राउंड कट ऑफ 2024 फॉर बी-डी-एस गव्हर्नमेंट. तर आता हे बी-डी-एस म्हणजेच डेंटल, ज्या विद्यार्थ्यांना डेंटल करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना किती रँक आलेला आहे किंवा येऊ शकतो आणि याच्यावरती तुम्ही टॅली करा म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल हे तुम्हाला लक्षात येईल. तर हे बी-डी-एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बद्दल मी तुम्हाला थर्ड राउंड एक्सपेक्टेड घेऊन आलेली आहे आणि सेमी पण गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल अगदी थर्ड राउंडचं एक्सपेक्टेड कट ऑफ राउंड मी अगदी तुम्हाला अगदी पूर्ण किती रँकला येऊ शकतो आणि ऍडमिशन होऊ शकतं 85% कोठ्यातून त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये मी आज सांगणार आहे. तर हे कॅटेगरी मी काढलेली आहे. एक्सपेक्टेड थर्ड राउंड कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज आणि ते एक्सपेक्टेड थर्ड राउंड ऑफ प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ह्याच्याबद्दल अगदी ही पूर्ण मी रँक 85% जे कोठ्यामध्ये आपले ऍडमिशन्स होतात अगदी तर त्याच्याबद्दल अगदी पूर्ण मी डिटेल्समध्ये तुम्हाला आज सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज. तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही ते पुढे पाहू शकता. तर मी प्रत्येक कॅटेगरी वाईज काढलेलं आहे. तर इथं मी पहिल्यांदा ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला अगदी वाचून दाखवते. इथे हे ओपन कॅटेगरी काढलेलं आहे. तर गव्हर्नमेंटची बीडीएसची सीट्स विद्यार्थ्याला कितीपर्यंत रेंज म्हणजेच रँक येऊ शकते आणि त्या रँकमध्ये विद्यार्थ्याला येत असेल तर त्याला नक्कीच हे बी-डी-एस कॉलेज गव्हर्नमेंटचं मिळण्याची शक्यता आहे. ओपन कॅटेगरीला तर 96,000 हा मी एक्सपेक्टेड थर्ड राउंडचा रँक काढलेला आहे. 96,000 तर ज्या विद्यार्थ्याला 96च्या रेंजमध्ये येत असेल तर त्याला नक्कीच बी-डी-एस कॉलेज मिळेल. आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा रँक मी त्या काढलेला आहे 1,30,000 हा कॅटेगरीचा रँक काढलेला आहे आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांचा 1,00,000 म्हणजे जे विद्यार्थी त्यांच्याकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे ईडब्ल्यूएसचं आणि ज्या विद्यार्थ्यांचा 1,00,000पर्यंत रँक जर येत असेल तर त्याला नक्कीच बीडीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. 100% ऍडमिशन मिळू शकतं. आणि एससी कॅटेगरीचं पण तुम्ही इथे मी काढलेलं आहे तर त्या विद्यार्थ्याला 2,52,000 असा मी हा रँक काढलेला आहे आणि एसटी कॅटेगरी तुम्ही ते पाहू शकता. तर 4,96,000पर्यंत ज्या विद्यार्थ्याचा रँक येत असेल तर नक्कीच बीडीएस कॉलेज मिळेलच. आणि विजय कॅटेगरीला 1,20,000चा हा मी रँक काढलेला आहे. आणि पुढे तुम्ही आणखी पाहू शकता स्क्रीनवरती मी अगदी कॅटेगरी पूर्णपणे काढलेली आहे. NTB तर 1,90,000 विद्यार्थ्याचा रँक ह्या आसपास येत असेल तर त्याला नक्कीच बीडीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि NTCचं तुम्ही पाहू शकता तर इथे 1,70,000चा हा मी रँक काढलेला आहे. आणि NTD पाहू शकता तुम्ही तर 2,85,000 म्हणजेच 85,000पर्यंत जर रँक येत असेल तर त्याला बीडीएस कॉलेज 100% भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी हे बी-डी-एस 85% कोठ्यामधले आपले हे रँक सांगितलेलं आहे एक्सपेक्टेड थर्ड राउंडचा. आणि मी आता पुढे 85% कोठ्यामधलंच हे मी अगदी ओपन कॅटेगरीचं सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट मधला किती रँक काढलेला आहे ते वाचून दाखवते. तर इथे मी ओपन कॅटेगरीचं तुम्ही ते पाहू शकता. अगदी 7,10,000पर्यंत विद्यार्थ्याला पण जर मिळालं असेल तर त्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे ओपन कॅटेगरीला बीडीएस साठी. आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इथे तुम्ही पाहू शकता 6,90,000चा हा मी रँक काढलेला आहे. तर त्याही विद्यार्थ्याला ओबीसी कॅटेगरीमध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बीडीएस साठी भेटणार आहे. आणि ईडब्ल्यू साठी त्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स अवेलेबल नसते. आणि एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर मी रँक काढलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता. अगदी 7,00,000पर्यंत विद्यार्थ्याचा रँक आला तरीही त्या विद्यार्थ्याला बीडीएस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि एसटी कॅटेगरीचा तर तुम्ही ते पाहू शकता रँक 11,84,000पर्यंत आला तरीही त्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंट सीट मिळणार आहे. आणि विजय कॅटेगरीला पाहू शकता तुम्ही अगदी 6,95,000 जर रँक येत असेल तर त्या विद्यार्थ्यालाही विजय कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन्स मिळणार आहे. आणि पुढे अगदी मी इथं काढलेलं आहे NTBचा पण तुम्ही ते पाहू शकता. तर 6,50,000 पर्यंत विद्यार्थ्याचा रँक आला तर त्यालाही सीट ते मिळणार आहे. आणि NTC म्हणजेच ते रँक पाहू शकता 6,40,000 हा आला तरी त्या विद्यार्थ्याला तिथे सीट्स मिळणार आहे. आणि NTDच्या विद्यार्थ्याला 6,45,000 पर्यंत रँक आला तरीही त्या विद्यार्थ्याला बीडीएस कॉलेज मिळणार आहे सेमी गव्हर्नमेंटचं. तर हे 85% कोठ्यामधलं अगदी मी एक्सपेक्टेड राउंड थर्डचा मी हा काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा पूर्ण मी डाटा अनालिसिस पूर्ण अगदी
केलेला आहे. तर जवळ-जवळ 99.9% हा अगदी करेक्ट येणार तुम्ही पाहू शकता. तर जेव्हा आपलं एस-एम-एल येईल तेव्हा तुम्हाला एक लक्षात येईल. तर बऱ्यापैकी तुम्ही म्हणाल, की मॅडम इथे गव्हर्नमेंटचा पण आणि सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा पण तुम्ही खूप दाखवलेला आहे. इथं रँक तर विद्यार्थी मित्रांनो मॅक्सिमम लोकं एम-बी-बी-एसचा पहिल्यांदा ट्राय करतात आणि तिथे जर नाही लागलं तर मॅक्सिमम मुलं बी-एम-एस म्हणजेच आयुर्वेदिककडे जास्त मुलांचा जाण्याचा कल आहे. त्यामुळे बी-डी-एसमध्ये 3rd राउंडमध्ये बऱ्यापैकी सीट्स व्हॅकंट राहतात आणि त्याचा कट ऑफ पण खूप कमी जातो आणि त्याचा रँक पण तुम्ही पाहू शकता. तर किती मोठ्या रँकवरती पण विद्यार्थ्याला इथे गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अगदी मिळालेले आहेत. तर हा पूर्ण दरवर्षीचा अगदी माझं हे गेली आम्ही 6 वर्षी ॲडमिशन करतो. दरवर्षीचं हे ऑब्झर्वेशन आहे आणि ह्याही वर्षी अगदीच तुम्ही पाहाल तर अगदी हा कट ऑफनुसार चालाल तर तुम्हाला नक्कीच हे गव्हर्नमेंट कॉलेज बी-डी-एसचं मिळण्याची शक्यता आहे. कारण आता बऱ्यापैकी सुप्रीम कोर्टनी पण सांगितलं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना 1600 विद्यार्थ्यांना जवळ-जवळ बोनस मार्क, ग्रेस मार्क दिले होते त्यांचेही काढून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आपला कट ऑफ नक्कीच खाली जाईल विद्यार्थी मित्रांनो आणि कमी मार्क आणि कमी रँकवरती पण विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसचे पण ॲडमिशन आणि बी-डी-एस किंवा बी-एम-एसचे पण ॲडमिशन होण्याची शक्यता आहे आणि ऑल ओव्हर इंडिया रँकपेक्षा आपला एस-एम-एल म्हणजे जर स्टेट मेरिट लिस्टचा जो रँक असतो तो नक्कीच कमी होतो आणि ह्यावर्षीही नक्कीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचे अगदी डॉक्टर होण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थी मित्रांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी ह्या नंबरवरती नक्कीच मला डॉक्टर सरोज हा नंबर मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. जर तुम्ही कॉल मेसेज करून मला अगदी डिटेल्समध्ये बी-डी-एस बद्दल पण माहिती विचारू शकता आणि आणखीन एक मला विद्यार्थ्याला सांगायचं आहे, की ज्या विद्यार्थ्यांना ह्या रँकपेक्षा आणखीन काही मार्क किंवा रँक जर कमी येत असतील आणि त्यांना सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट पण सीट मिळत नसेल आणि त्यांना अगदी जस्ट एलिजिबल पण असतील ते 164 प्लस असतील मार्क आणि त्यांना बी-डी-एस करायचं आहे तर त्याही विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे माझ्याकडे. तर बी-डी-एससाठी विद्यार्थ्यांसाठी अगदी तामिळनाडूमध्ये एकदम 3 लॅक्स किंवा 2.5 लॅक्स पर इयर ह्या बजेटमध्ये मी अगदी स्वतः येऊन बी-डी-एसचे ॲडमिशन डीम्ड कॉलेजमध्ये करून देत असते. तर अगदी 15 लाखामध्ये पूर्ण बी-डी-एसचं कॉलेज पूर्ण कंप्लीट होणार आहे 5 वर्षाचं विद्यार्थी मित्रांनो आणि जस्ट 164 प्लस मार्क असतील तरी पण काही हरकत नाही. अगदी तुमचं 15 ते 16 लाखापर्यंत पूर्ण तुम्हाला बी-डी-एसचं मिळवून देण्याची 100% गॅरंटी मी स्वतः घेते. कारण मी स्वतः येऊन तिथे भरपूर कॉलेजेस आहेत डीम्ड कॉलेजचे आपले चेन्नईमध्ये. तर मी स्वतः येऊन अगदी तुम्हाला कॉलेज घेऊन देणार आणि एकदम रेप्युटेड आणि एकदम बेस्ट कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो बी-डी-एसचं आणि तुमचं अगदी डेंटल डॉक्टर होण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण पण करू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी कमी रेंज, कमी मार्क किंवा कमी रँक येत असेल त्या विद्यार्थ्यांना बी-डी-एस करायचं असेल तर पण डोंट वरी विद्यार्थी मित्रांनो, जस्ट एलिजिबल असाल तरीही मला एक कॉल करा आणि तुम्ही अगदी 164 पेक्षा पण जे कॅटेगरी वाईज कमी असेल 129 पण असतील आपले जे ओ-बी-सी किंवा एस-सी, एस-टी विद्यार्थ्यांना 120 मार्क पण आले असतील. एस-टी कॅटेगरी, एस-सी कॅटेगरी आणि ओ-बी-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 129 मार्क आले असतील. त्याही विद्यार्थ्यांना मी अगदी डीम्ड कॉलेजमध्ये अगदी फक्त 15 लाखामध्ये मी ॲडमिशन्स तुम्हाला बी-डी-एसचं करून देणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी 129 प्लस मार्क असतील त्याही विद्यार्थ्यांना म्हणजेच आपले कॅटेगरी वाईज जे विद्यार्थी एलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं बी-डी-एस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर ओके मित्रांनो एवढंच या निमित्ताने हा जो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना अगदी अदर राज्यांमधलं काहीच माहिती नसतं तर अगदी आम्ही काउन्सिलिंग करतो पूर्णपणे. तर आमचं सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. अगदी डॉक्टर सरोज आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि आमच्या WhatsApp लिंक पण दिलेली आहे. तर तुम्ही जॉइन होऊ शकता आणि असे नवीन-नवीन व्हिडिओ तुम्ही डेली अपडेट्स घेऊ शकता. तर ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा की जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तर एवढंच या निमित्ताने मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे अगदी बी-एम-एस म्हणजे आयुर्वेदिक बद्दल पण मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल एक्सपेक्टेड 3rd राउंडचा कट ऑफ मी घेऊन येत आहे. तुम्ही नेक्स्ट माझा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अगदी एम-बी-बी-एस करायचं मी मागचा व्हिडिओ घेऊन आले होते. आता सध्या प्रेझेंट आहे बी-डी-एस बद्दल मी सांगितलंच आहे आणि बी-एम-एस बद्दल पण मी नव्यानं व्हिडिओ घेऊन येत आहे. तर अगदी डिटेल्स मी तुम्ही रोजच्या अपडेट्स माझे पाहत राहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की काय सध्या अगदी राउंड्स वाईज किती मिळू शकतात तर मार्क, रँक किंवा कधी कॉलेज आपलं काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे. कधी आमच्या इकडे तर तामिळनाडूमध्ये बुकिंग पण चालू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो एम-बी-बी-एसची, बी-एम-एसची आणि बी-डी-एसची बुकिंग स्टार्ट झाली. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्कमध्ये अगदी बी-डी-एस करायचं आहे, बी-एम-एस करायचं आहे आणि एम-बी-बी-एस पण करायचं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. जस्ट एलिजिबल असेल तरी काही हरकत नाही. कमी मार्क, कमी बजेटमध्ये मी स्वतः ॲडमिशन करून देणार. त्याची मी 100% गॅरंटी विद्यार्थ्यांना देते. एवढंच सांगून मी आज हा माझा व्हिडिओ थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू सो मच.